नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय कंबाईन घटक पूर्व परीक्षा 2024चे इकॉनॉमिक्स या विषयाचे PYQ. या अगोदर पण आपण कंबाईन ग्रुप बी, राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप सीचे सर्व विषयाचे PYQ कवर केलेले आहेत आणि ते आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या PYQच्या प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे. तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघू शकतात. तर आपण आता सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. कंबाईन घटक पूर्व परीक्षा 2024चे इकॉनॉमिक्स या विषयाचे प्रश्न. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर केला गेला? ओके, तर आपल्याला काय विचारलंय? सुधारित वर्षाचा वापर. वर्ष म्हणजे एकच कुठलंही एक सुधारित वर्ष असेल. ओके, तर ज्याच्यामध्ये आपल्याला 2 आहे ते तर आपण असंच एलिमिनेट करू शकतो. तर बी आणि सी तर उत्तर येतच नाही आहे. एक तर ए असेल, फक्त बी असेल, नाही तर फक्त सी असेल. तर आपलं उत्तर आहे वर्ष 1999 ते 2000, फक्त सी बरोबर. ओके, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पंचवार्षिक योजना हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे घटकासाठी. पंचवार्षिक योजनेवर दरवर्षी आपल्याला प्रश्न बघायला भेटतात. चला मग सुरू करूया. पंचवार्षिक योजना. तर आपल्याला माहितीच आहे की 12वी पंचवार्षिक योजना की जे 2012 ते 17च्या दरम्यान झालेली होती. त्याच्यामध्ये आपलं निर्धारित लक्ष्य होतं 8, जे आपण पूर्ण केलेलं होतं. तर 5वी पंचवार्षिक योजना 4.4, 6वी योजना 5.2 आणि 9वी योजना 6.5. तर आपलं उत्तर येतं आहे 1. ओके, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते विधाने लेखापालनाच्या कायद्यासंबंधी योग्य आहे? आपल्याला योग्य विधाने निवडायची आहेत. तर सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी आपण वापरता येते, हे बरोबर आहे. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो, हे पण बरोबर आहे. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहतं, हे पण बरोबर आहे. आणि आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे हे शक्य होत नाही, तर हे आपलं चुकीचं आहे. आपल्या उत्तर येतं आहे A, B आणि C हे लेखापालना कायद्यामध्ये येतात. ओके, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. ओके, रिझर्व्ह बँकसाठी खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहे. तर बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली, बरोबर आहे. 1934 मध्ये त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1935 मध्ये झाली. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकाचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले, तर हे चुकीचं आहे. आपल्याला 1969 पाहिजे होतं, तर बी चुकीचं आहे. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे. रिझर्व्ह बँकचे मुख्य कार्यालय हे मुंबई इथे आहे, हे पण बरोबर आहे. ACD आपलं बरोबर आहे. तर पुढे बघूया. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये डॅश कायदा लागू केला, मैत्री कायदा. ओके, पुढे बघूया. महाराष्ट्रातील आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याचा स्वतःचा कर महसुलात डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा
आहे. तर कुठल्या कराचा सर्वाधिक आपला हिस्सा आहे? तर वस्तू आणि सेवा कर. पुढे बघूया. भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापनेचे वर्ष लावा. ओके. तर भारतीय औद्योगिक भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ 1948, भारतीय औद्योगिक विकास बँक 1964, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ 1955 आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ 1954. तर आपलं उत्तर येतंय 2. ओके. पुढे बघूया. तेलिबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅश राबवते. तर पोषण मिशन ते येणार नाही. किसान क्रेडिट कार्ड योजना पण नाही येणार. तर उत्तर येतंय प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ओके. आपलं उत्तर येतंय 2. पुढे बघूया. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुवादाचा त्यात समावेश होतो? ओके. तर आपल्याला याच्यामध्ये कशाचा समावेश होतो ते बघायचं आहे. तर केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने बरोबर आहे. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने हे पण बरोबर आहे. घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने हे पण बरोबर आहे. आणि इतर अनुदाने. ओके. तर आपलं उत्तर येतंय ABCD. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थेचे अंकेक्षण करण्याचा उद्दिष्ट नाही? ओके. तर याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. तर बघूया. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे. तर हे त्याचं उद्दिष्ट आहे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकारच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे हे पण त्याचं उद्दिष्ट आहे. सहकारी संस्थे गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. तर हे त्याचं उद्दिष्ट नाही आणि ते दंड करू शकत नाही. तर सहकारी संस्थेचा जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. ओके. हे पण बरोबर आहे. आपलं उत्तर येतंय फक्त C हे चुकीचं आहे. हे त्याचं उद्दिष्ट नाही. बघूया. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधी योग्य विधाने ओळखा. हा अहवाल भारत रोजगार अहवाल विषयी आपल्याला बघायचा आहे. तर हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. हे चुकीचं आहे. एप्रिल पाहिजे होतं, मार्च ऐवजी एप्रिलमध्ये तो प्रसिद्ध झाला. तर आपल्याला जिथे A आहे तिथं आपण करू शकतो. तर आपलं उत्तर येते शॉर्ट B आणि C हे योग्य आहे. बघून घेऊया. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानवी विकासासाठीची संस्था आणि संयुक्तपणे तयार केला गेला आहे. बरोबर आहे. अहवालात वेगाने बदलण्यासाठी तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला. हे पण बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. भारत सरकार 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबीच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ओके. तर आपल्याला 2024-25चा अर्थसंकल्प विषय विचारला गेलेला आहे. तर ह्यावर्षी आपल्याला 25-26चा जे अर्थसंकल्प सादर झाला त्याच्याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. ओके. तर बघूया. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च हा जास्त आहे. चुकीचा आहे. आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च हे कमी आहे. तर हे बरोबर आहे. केवळ B योग्य आहे. पुढे बघू. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24च्या अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात खालील अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्सासह डॅश क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सेंद्रिय खातरच्या उत्पादनात. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. पुढे बघूया. भारतातील मृत्यूदर कमी होण्यासाठी खालीलपैकी कोणते कारण आहेत? ओके, मृत्यूदर कमी करण्याचे कारण तर महामारी नियंत्रण हे असू शकतं. मलेरिया आणि क्षयरोगाचे घटनामध्ये घट हे पण असू शकतं. एकत्र कुटुंब पद्धती याचा काही संबंध त्याच्यासोबत येत नाही मृत्यूदराशी. ओके, आणि शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेची वाढ हे पण होऊ शकतं. तर आपलं उत्तर येतं ए, बी आणि डी 4. ओके, तर आपले इकॉनॉमिक्स या विषयाचे क्वेश्चन संपलेले आहे. ह्या पुढे पण आपण असेच प्रश्न PYQs आपण 1 by 1 टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज कवर करू. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.